सईद सुशील तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज अकोल्यात नीडा जनउठाव जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा 45 डिग्री तापमानाच्या तीव्र उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। पीडित कुटुंबियांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र हातात घेऊन न्यायाची मागणी केली। संतप्त वातावरणात राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आई बापाला कपडे घेऊन देईल, लेकराला कपडे घेऊन देईल, ते जयंती साजरी करतील म्हणून आला होता। आणि चला तपास करणारा तो कोण कोळके, तो तिथं येतो आणि आमच्याच कुटुंबाला जोरात बोलतो। अरे त्यांचा लेख गेला याची लाच सुद्धा त्या पोलिसाला वाटली नाही आणि म्हणून त्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे। खूप वेदनादायी प्रसंग, न्याय कुठं मागायचा ते कळत नाही, सरकार आमची दखल घेत नाही आणि म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतोय, ही अकोल्यातली चिंगारी आहे। जर सुशील तेलगोटेला न्याय मिळाला नाही अशाच पद्धतीने महाराष्ट्रात रान पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय। रान पेटो आम्ही सोडणार नाहीत। या मोर्चातल्या आमच्या मागण्या ठाम आहेत। राष्ट्रात कोर्टात प्रकरण चालवा, लवकरात लवकर 3.5 महिन्याच्या आत आरोपीला फाशी देण्याची तरतूद करा। SIT मार्फत चौकशी करा। अरे बालदंड आमचा सुशील तेलगोटे 2 आणि 3 लोकांना ऐकला असता का? आर्मी तो आर्मी 9 वर्षे लढलेला सैनिक चिल्लर नाही। आडवे केले असते 4-5 जण 2 आणि 3 लोक मारू शकतात आणि 1 आणि 2 आरोपी केलेत। लाज वाटली पाहिजे यांना। तिथं किती मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह होते, VDR CDR काढला पाहिजे आणि त्याच्यात कोण इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या ठिकाणी आरोपीचं घर बुलडोझरनी पडलंच पाहिजे। ITत घरात बसतो, याला माहित नसेल काय घरात कट झालाय म्हणून? माहित नसेल का? त्याच्या घरात हत्यार पोरग मारणार आहे, याला माहित नसेल का? पोलिसांनी काय तपास केला? SP उत्तर द्या। SP सैनिकाच्या हत्याकांडात काय तपास केला? कुटुंब मोकाट कसं काय? 24 तासाच्या आत मोर्चा झाल्यापासून आरोपीच्या घरावरती बुलडोझर चाललं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। अॅट्रॉसिटीचे कलम वाढवले का? त्या दिवशी आलो बोललो म्हणून अॅट्रॉसिटीचे कलम वाढवले। आरोपी म्हणतो पैसे भरून 20 लाख रुपये भरून सोडवतो म्हणतो। पाहत त्याची एवढी हिंमत, दिंड काढली म्हणते। कसली काढली दिंड? कोणी बघितलं का? बोरा यांच्या नाडग्या आतंकवादी देशाच्या सैनिकाचं हत्याकांड केलंय, त्यांचे पाय तोडा पाय आणि मग दिंडला आणा। अशी नाटकी दिंड दाखवू नका। त्यांची दिंड अशी कशी आहे कुणाला माहितच नाही। आरोपीची दिंड काढली पाहिजे। सगळे घरी आलेत राहायला। दादागिरी बघा। आम्हाला पोलीस संरक्षण मागितलं तर पोलीस संरक्षण नाही, त्यांना पोलीस संरक्षण आहे। त्यांना जा म्हणाव, सैनिक आले तर जिल्हाधिकाऱ्याला थांबता येत नसेल तर जा म्हणाव, काही फरक पडत नाही आम्हाला। पाहिजे निरोप द्या, इथं येऊन निवेदन घे म्हणाव। नाटक करता का? सैनिकाची पत्नी तुमच्या दारावर आली आणि 5 मिनिटं एक होता पॅन्थर उभा, इथं पॅन्थर कुणाच्या बापाला घाबरणार नाही।
निवेदन घ्यायला इथं कुटुंब आलेलं आहे, त्यांच्याबद्दल संवेदना नाही. हे तिथं लटकेत म्हणून खुर्चीवर तुम्ही सुरक्षित आहेत. लाज वाटायला पाहिजे, इथं यायला पाहिजे. कसला प्रोटोकॉल आलाय? त्याला आमचा माणूस सैनिक माणूस मारला, याला लाज वाटत नाही. म्हणून आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत. पीडित कुटुंबाला 1 कोटीची मदत आणि शासकीय नोकरी दिली पाहिजे आणि अकोल्यामध्ये जमीन देऊन सरकारी त्या ठिकाणी शहीद सुशील तेलगोटेचं स्मारक झालं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आमच्या मुर्द्या फाडतायत आणि देवेंद्र फडणवीसला तामिळनाडू महत्वाचं वाटतंय. नारी शक्तीची भाषा करतो. ही नारी नाही का? ही आर्मीची बायको नारी नाही का? ही आर्मीची आई नारी नाही का? कुठे चित्रावाद, कुठे नीलम गोरे, कुठे नवनीत राणा? या नारी नाहीत का? विधेयक आणाय गेले तर रडत बसले तर नारीचं बिल माघारी गेलं. या नारी नाहीच. एक फोन करू शकत नाही मुख्यमंत्री. स्टॅलिनचं काय चाललंय? तामिळनाडूत जातो आणि तो फौजी घरी सुट्टीवाला तर मारून टाकलाय. असल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा. आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीचं घर बुलडोझरने, आरोपीचं घर बुलडोझरने, त्याला न्याय. ज्यांचा समजा खून झाला त्यांचे मिसेस आहेत, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांचं काय मत आहे. माझ्या नवऱ्याला न्याय द्या, बरं त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे. जे मागण्या पूर्ण केल्या ते आम्हाला पूर्ण द्या. त्यांना फाशीची सजा द्या. माझ्या नवऱ्याला न्याय द्या. जसं माझ्या नवऱ्याचा त्यांनी चेहरा खराब केला, तसा त्यांचा पहिले चेहरा खराब करा, नंतर त्यांना फाशी द्या. त्यांचे वडील सुद्धा आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यांच्या घरावर बुलडोझर चाललं पाहिजे आणि तो कोलापे जो पोलीस अधिकारी आहे त्याचं निलंबन झालं पाहिजे. आईची मला न्याय प्रतिक्रिया. पाहिजे. फक्त मा पोराचा न्याय करा. फक्त लय मारलं मा पोराले सर तोंड टेसलं जातं. मा पोराचा न्याय द्या फक्त मला. त्याला फाशी झाली पाहिजे. त्या पोराला फाशी झाली पाहिजे. 1 जण नाही आहेत ते, 4 जण नाही आहेत, लय मोठे जण आहेत ते.